त्यांच्या पूर्ण सगळ्यांना घराला टच झालं. तिकडे आतमधली घरं आहेत ना, त्याच्या आतमध्ये पण गेला असेल पाणी. पाणी कसलं पूर्ण एवढा प्रेशर आहे. वारा बघितला हे लक्ष ठेवायला लागतंय, कारण पूर्ण आहे कोणच नाही बघा दूर दूरपर्यंत. काय पाणी बघितलं तिथून किती आहे तेवढे जण. तर मी पुढं आलो तिकडं पाठीमागं अजून खाली आहे. हे झाड बघा पूर्ण पडलंय. हे बघा वाडाचं पूर्ण डायरेक्ट गेलं देवळाच्या वरतीच गेलं. एवढं हे बघितलं कसं वाकलंय. इथून जाऊ दे, पळू दे पळू दे पळू दे. हे बघा फांद्या बघा. पाऊस बघितला कालच्या एवढा, कालच्यापेक्षा डबल बोललं तरी चालला. एवढा जोरात वारा पण बघा, वारा पण आहे तेवढा. हे झाडं बघितलं कसल्या हालतात. खतरनाक भाई, खतरनाक. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर सुरुवात. कालचा व्हिडिओ जर नसेल ना बघितला हे बघा इथं लिंक देतो, किंवा जाऊन डायरेक्ट चॅनलमध्ये बघितलं तरी पण चालेल. आपला जो अलिबाग म्हणजे काय कंडिशन होती ना पावसाची, ती तुम्हाला दाखवली. पण मी गेलो होतो. आज तर डबल पाऊस आहे. काल वारा पण एवढा नव्हता. आता वारा बिरा रात्रीपासून आहे ना भरपूर सुटला आहे. आता काय सगळंच आहे. आपण बोलू चला बोलत जाऊया कंडिशन मध्ये. आता वरती आहे ना असं डोंगर पूर्ण फॉग झालं, म्हणजे डोंगर दिसतच नाही. कंडिशनला अजून मजा येईल. दाराकडे पडली असते तिकडे या साईडला रोड आपल्या इकडे. बघूया चल काय होतं प्लॅन. ही पण बघू ते पोरं उठली नसतील. कसं वाजले 8:30 झाले. तुमचा काळा काळोख झाला सगळीकडं. तिथं असतील ना बोलले ना दाव्या तर चला. तर दुसरा जो प्लॅन आहे ना करायचा तेच तिकडे फोन करून विचारावं लागेल, कारण सगळीकडे रेड अलर्ट सांगितलाय. त्याच्यामुळे सगळीकडे रोड सगळ्या गोष्टी बंद आहेत. त्याच्यामुळे तिकडे असेल चालू तर जाऊ शकतो, नाहीतर मग काय ऑप्शन नाही, मग कॅन्सल करावं लागेल. असं आहे, गडबड आहे सगळे. भरपूर पाऊस होतो. जेव्हा पाऊस एक 3-4 दिवस थांबेल ना तेव्हा सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील. तोपर्यंत काय नाही. खतरनाकच पाऊस आहे, खतरनाक खतरनाक. बघूया हे असतील ना बोरं झाली जाऊया बोलले तर करूया प्लॅन. चलो मजा. आपण मग बोलू चला. आणि अजून जोरात हो, अजून मगाचपेक्षा आता वारा सुटला जास्त. काय हे चेक करा. घराच्या बाहेर मला आज पडायला भेटत वाटत नाही. बघूया तरी काय प्लॅन होतोय त्यांचा. काय समजतच ना आता. खतरनाक पाऊस, खतरनाक. आणि डोंगरचं तर इथून दिसतच नाही, एवढं दुःख पडलं. हे माझ्या मात्र पण कसं आहे झाड दगडी दिसत असायच्या काय वारायला सुटलाय ना त्याच्यामुळे. चलो ठीक आहे तरी बघूया अजून काय नाही. काय अजून फक्त वाजले 9:30 पण काळोख झालाय. त्याच्यामुळे असं वाटत नाही हे अजून पोरं उठली नसतील काय. मी उशिरा उठलो, मेसेज टाकून ठेवलाय. बघूया काय ते तुला. चलो शेवटी आता आहे ना घराच्या बाहेर पडलोत, कारण बसून बसून आहे ना कायच ना काय काम पण होत नाही आणि कुठं बाहेर जायला पण भेटत नाही. तर काल मार्ग आहे. तर काल कसं झालं, काल तुम्हाला इथलं अलिबागमधलं दाखवलं म्हणजे प्रॉपर. आता कुठे म्हणजे पाणी भरलंय काय भरलंय ते. आता आपण इकडं मांडव्या साईडला जाऊया, इकडं बघूया काय कंडिशन आहे ती पाण्याची. गाडी हेच घेऊन चाललो, हिला बघा जरा स्टार्ट करतो है ना. कारण ते काय होतं गारवा आहे ना इकडं, थोडा गरम झाल्याच्या गाड्या चालू म्हणजे कसं टेन्शन नाही. चलो पण पाऊस खतरनाक. आणि आता नंतर आहे ना ट्रेकचा एक प्लॅन होता, नंतर तिकडचं आपलं सगळं झालं होतं कन्फर्म. पण आता हे सगळीकडे रेड अलर्ट केला आहे. त्याच्यामुळं सगळीकडले वॉटरफॉल नंतर ट्रेकिंगचे पॉईंट सगळ्या गोष्टी आहेत ना बंद करून टाकल्यात. त्याच्यामुळे विषय कट ऑफ झाला तिकडचा. आता बघूया जरा पाऊस दिवस थांबला 15 तारखेच्या नंतरच काय होईल ते. तर ते झालं पण काय तर विशेष नाही बोलल्यावर काहीच नाही आपण करू शकत. तर तिकडे जाऊ आणि इथून आपण जाणार आणि तिथं जाऊन मध्ये पुढे अडकणार तर प्रॉब्लेम काय होणार ना. ते न गेलं कधी पण चांगलं घरी राहा तर करा हा असं. चलो घरी आहे ना, घरी बसून जमत नाही. आता बोललो काल इकडचं बघितलं ना, आज बोलो इकडचं बघूया का अपडेट आहे काय सगळं. पण पावसाने आहे ना रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेला आहे सगळीकडे. इकडं पण चेक करा आणि म्हणजे हे बघा सगळीकडून असं भरलंय पूर्ण अखेरच्या पाण्याने. आणि
तिकडे मांडव्याला जाम साठलेलं आहे पाणी बघ. आईला हे वड पडला पाठीमाग येताना दाखवतो. वड गिर गया खालून आता कशी माती नरम झालाय ना त्याच्यामुळे निघतात झाडं सगळे. हळू 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 जाऊया. आवाज मध्ये पण इकडे पाणी बोललं जाम भरलंय. बघू जामा तिकडून येताना आता जायला भेटतंय काय. आता तर दाखवतो तिकडे जाम कंडिशन सगळी करायला झालंय. मी जास्त म्युझिक आहे ना म्युझिक लावत नाही. तो लाईव्ह जो आहे ना तो फील तो महत्वाचा आहे. म्हणजे प्लॅन खूप सारे बनवले तर पावसामधले पण हे असं काय वेदर झालं ना म्हणजे एकदम एक्स्ट्रीममध्ये तर नाही कुठं जाता येणार. हे जरा शांत होऊन द्यायला लागेल कारण सगळीकडल्या सगळ्या गोष्टी बंद आहेत. कारण बाहेर जाऊन रिस्क नाही घेऊ शकत आपण. असं आहे इकडे एमर्जन्सीमध्ये काय होणार सगळ्या गोष्टी सगळाच प्रॉब्लेम आहे ना. शेतांमधलं स्विमिंग पूल बघा आहे ना. शेतांमधलं स्विमिंग कसली शेतं भरली बघा एकदम फुल टू पटाक. आता मेन पाणी तिकडं आहे या साईडला पलीकडं. एकदम थांबून दाखवतं तुम्हाला कारण कसं आता पकडून बॅलन्स पकडता येत नाही ना. एक पाणी आहे त्याच्यामुळं बाकी काही नाही पकडलं. पण मोस्ट ऑफ दुबईकडनं बंद आहेत जे नेमकेच आहेत ना थोडंच चालू आहे. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना हा रोड आहे ना हा इथला हा पूर्ण पूर्ण पॅक होता रस्ता. आता पाणी थोडं खाली गेलं आहे बघा आहे ना. त्या साईडला पाणी आहे पूर्ण. हा रोड आहे ना काल पूर्ण पॅक आहे. तर पुढे जाऊन बघूया काय आहे. तुम्हाला ब्रिजवर दाखवतो कशा लाटा उसळतात काय आहे कसं आहे ते बघूया. जाऊन मी पण नाही गेलोय मी फक्त व्हिडिओ होतो. आता जाऊन बघूया आपण. लाटा दाखवतो हे ह्या पाण्यावर अंदाज लावा. हे बघा हे बघा आहे ना हे बघा हे टाकून पाणी बघायचं सर एवढा जोरात वारा आहे इकडं खतरनाक. बापरे बापरे हाडत बघा हे चेक कर. पाणी कसलं बापरे असं ढकलते पाठीमागून पूर्ण एवढा प्रेशर आहे पाण्याला असं लक्षात येत नाही. गाडी उलट्या साईडला लावतो म्हणजे किती तुम्हाला जाणवतंय पण खतरनाक आहे पाहिजे. त्यामुळे लाटाचा फ्लो केवढा त्यामुळे आहे ना जे कोण बाहेरून व्हिडिओ बघतात आणि येतात त्याच्या टाईममध्ये अलिबागमध्ये ते आले तर पाण्यात जाऊ नका बाई. कारण आता बरेचसे जणांना बघत किस्सा पाण्यात जाता अंदाज येत नाही गेले आणि त्यातला आता भरपूर मोठ्या मोठ्या लाटा निघतात. भरपूर मोठ्या मोठ्या समुद्र खवळले त्याच्यामुळे येत नाही एन्जॉय करा. येताच्या रिसॉर्टमध्ये राहा तिथे एन्जॉय करा बस बाहेर पण नका. तर मग सध्या झालेली आहे सिच्युएशन. आता तो रेड अलर्ट सांगितलेला आहे ना तो एकदम आहे मला वादळ पण काहीतरी सांगितलेलं आहे. बाकी काय माहीत नाही बघूया जसं अपडेट येईल तसं आपण काळजी घ्या भरपूर सगळीकडे. जरा पुढं जाऊ आता तिकडं. हे बघितलं कसं वाकलंय इथून जाऊ दे पळू दे पळू दे पळू दे. हे बघा फांद्या बघा अशी झाडांची कंडिशन आलं आहे ना कधी पण पडू शकतात अशा ह्याच्यामध्ये. मला वाटते आय थिंक जो आहे आता बंद केलेलं माहिती ना चालू सगळीकडून झाडांना
समजा पाला फांदे बिंदे छोट्या मोठ्या तुटलेल्या आहेत ना ते पडल्यात खाली. आणि काला आपल्या इकडूनपासून अलिबागला नाही पण ग्रीनरी खूप आहे ना, झाडं सगळी वाकलेली आहेत. जुनीवाले झाड आहेत ते आपल्या इथे जेडलं तर ते पूर्ण वळत निघालं, ते पूर्ण खाली. आता तुम्हाला दाखवतो, मग आता पुढं गेला लक्ष गेला तो पूर्ण खालूनच निघालेलं आहे. असं आहे एकदम जामच. वारा आलाय ना, काल वारा नव्हता, आज वारा भरपूर आहे. हे चेक करा. आता इथून आवासमध्ये आलो. आवासमध्ये इकडं पण फुल पाणी भरलंय. फुल म्हणजे इकडून गल्ली तिकडे आतमधल्या साईडला ना, इकडून आतमध्ये गेलं अजून असं हा रोड भरतोच काय. हा पण भरला बघा, फुल पॅक झाला आहे ना. काय होतं ते ह्याला लावलं ना, त्याच्यामुळे कसं असं डायरेक्ट शॉट घेता येत ना आपल्याला, असा विषय होतोय. जाऊया इथं पुढं जरा बीचच्या इथं बघू काय आहे आणि मग रिटर्न जाऊया. पण इकडून भरलंय पाणी अजून. तिकडे त्या साईडला पण आहेत ना कवळेवळी आळीमध्ये, तिकडे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिकडे तर अजून भरलं असेल पाणी. पाणी भरपूर आहे असा अंदाज येत नाही. इथं पण बरीचशी गाडी पुढचं आहे, कारण असं इथून लक्षात येत नाही. पण तेवढं आलो ना तर खाली जात आहे. कसं होतं हेच ना, शेतं पण आहे बघा फुल पॅक झालं. हे बघा इकडून सगळं गटार अजून आलं पाणी, ते सगळंच पॅक आहे. आमच्या माणसानं बघत होतो, पण माणसं काय आमच्या घराच्या बाहेर कोण आलीच नाही. दरवाजा काय उघडला नाही. मेसेज टाकलेला त्यांना, पण ऑनलाईन येतात पण मेसेजचा माणूस रिप्लाय देत नाही. मग काय तर त्यांना बोलणं अशी पण आहे तो. आता हे बघितलं नागेश्वराच्या मंदिरात इथं आलो बघा इथं. आणि इथून हा बघितलं, इथून जवळ नदीतलं जे पाणी येतं ना ते पूर्ण असं येऊन हे सगळं तिकडचं पॅक झालं आहे. म्हणजे ह्या यांच्या तिकडच्या ज्या कवळ्याळीतल्या ज्या गल्ले वगैरे आहेत ना, तिथं नुसतं चालत जायला लागलं. गाडी न्यायला पण जागा नसेल, असं एवढं पाणी असेल वरती. हे बघा इथून समोर दिसतं, ह्याच्यात झूम नाही होत पण हा इथला हा आहे पूर्ण पॅक. आणि इकडच्या रोडला पण पाणी आहे समुद्राच्या. हा गाडी जायला जाईल सगळं रोड. आता तुमच्या ह्याच्यावर आहे, हळूहळू. कुठे चालला तुम्ही? इकडे चालला? पाणी आहे तिकडे बघा. हा तिथपर्यंत थोडंसं पुढं जातो, तुम्हाला दाखवतो. भरपूर पाणी आहे. चालत जाऊ आपण. मग गाडी लावली. हे बघा इथूनच पाण्यात पाय गेले. हे बघ रस्ता पण नाही त्याच्याबरोबर आहे मला. आणि इथून चेक करते आता ते विचारतात गाडीवर तिथून जाईल काय. मला पण नाही माहिती बोललो, पण अंदाजच लागत नाही रोडचा. आपला रोजचा रस्ता असल्यावर कसं आपल्याला माहिती असतं ना कुठून काय जायला. तर इथून पाणी चेक करा कुठं आहे. त्यांच्या पूर्ण सगळ्यांना घराला टच झालं. तिकडे आतमधली घरं आहेत ना, त्याच्या आतमध्ये पण गेला असेल पाणी. हे बघा आहे ना पूर्ण इथलं. हा दिसतोय इथं आपली यात्रेचा होत सगळा एरिया तयार. यात्रा असतं इथं बसतं. ते नदीतलं जे पूर्ण असं पाणी येतं ते सगळं इकडून एरिया सगळा पॅक झाला आहे बघा. इकडं अशी कंडिशन आहे सगळीकडं. आणि जे घरं कशी ग्राउंड लेवलला जे खाली आहेत ना पूर्ण, ज्यांचा पाया मोठा नाही त्यांच्यामध्ये घुसून जाते किंवा जे उतरणीवर येतात पाण्याच्या फ्लोमध्ये. त्यामुळे इकडं गल्ल्याच्यात पाणी आहे ना भरपूर झालं. तिकडं आतमध्ये तर खतरनाक कंडिशन आहे. तिकडं आतमध्ये जायचे रिक्स मी नाही घेत, कारण आपल्याला माहिती ना पाणी किती आहे काय आहे. कारण गाडी सरकली कुठं काय झालं व्याप नाही. सेफमध्ये जे का असेल ते. पण तुम्हाला दाखवलं जे का असेल ते बरोबर आहे. काय आहे काय नाही कुठली कंडिशन. काल तिकडचं बघितलं, आज आपल्या इथला एरिया बघितला. जेवढं शक्य झालं तेवढं सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब नाही करत. हे बघितलं बीचवरचा जायचा रस्ता आपला तो आहे. हो का पूर्ण. हा ना असू दे असं पूर्ण पॅक झाला इकडचा. गाडी जाईल आपली, काय प्रश्न नाही त्याचा. नाही बरोबर आहे तिथपर्यंत नाही. हां त्या बाजून पण पाणी आहे ना. पाणी काय झालं आता. हा तरी हा सिमेंटचा रोड बनवला आहे ना, त्याच्यामुळे सरळ आहे तरी. नाही बघा साईडला कसं आहे हे गटारीत केलेलं, त्याच्यामुळे सरळ अंदाजाने सरळ जायला पाहिजे असं आहे. पाणी बघितलं पाणी सगळीकडेच फुल भरलं आहे. तिकडे मागं पण पाणी बघितलं ना, अर्धी गाडी कसली पाण्यात. पण पहिलं बघून ते कसं आहे. त्यामुळे ही गाडी आता आणली ना सगळीकडं ते बरं झालं माझं. कारण त्या गाडीचं तर आपलं काय कामच नाही. त्यानंतर गेलं तर पाणी गाडी. हे बघा इथं सगळीकडं वारा बघतात. हे लक्ष ठेवायला लागतंय, कारण पूर्ण आहे कोणच नाही बघा दूरपर्यंत. काय सगळी शांतता पडलेली आणि पाण्याचा आज वारा खतरनाक आहे. आणि
बघा जायचं पुढं तरी आतमध्ये आहे थोडं पाणी बघा इकडून येतोय तिकडे जात नाही पुढे आता पण खतरनाक मला आलो मला वाटत मी खालतो डायरेक्ट खूप करून टाकतोय आणि तिथे थांबा जमलं गाडीचं थांबवून दाखवतो पाणी खतरनाक पाणी पाणी बघितलं तिथून किती आहे तेवढे जण तर मी पुढं आलो तिकडं पाठीमागं अजून खाली आहे असं भरलं असं इकडून बसवून येत ना पूर्ण सगळ्यांच्या इकडच्या गल्ल्या पडल्या चलू आता डायरेक्ट हेच जाऊया खतरनाक आहे म्हणा हे चेक करा इकडून कसं दिसतंय पूर्ण पाण्यामध्ये याला पाणी बघितलं किती आहे यात्रेला आपली जी पण यात्रा बसते असे खाली आणि तिकडे पण यात्रा असते आता ते बघितलं ते तिकडं काय दिसतच नाही हे जे पाणी येतं ना नदीचं हे इकडं घुसल्यावरती हे ज्या आळ्या आहेत ना इकडे ह्याच्यात जातो डायरेक्ट आतमध्ये असं इकडं आपण नशिबाने आपलं सगळं चांगलं आहे की आपल्या इथं म्हणजे हिराडमध्ये तरी कुठं असं पाणी साचून जास्त राहत नाही किंवा कोणाच्या घरात जायचा प्रश्न येत नाही कुठून जाते पाणी कसं होतं जागा जागेत पण गेला ना पाणी आतमध्ये जातो पाण्यात जास्त जागा पाहिजे गेला कुठून तरी त्याच्यामुळं नवीन कन्स्ट्रक्शन होत गेलं की पाणी आतमध्ये होत जातं ठीक आहे असं होतं काय नाही हे झाड बघा पूर्ण पडलं आहे हे बघा वाडाचा पूर्ण डायरेक्ट गेलं देवळाच्या वरतीच गेलं एवढं ना देवळाच्या पत्र्यावरती गेलं तिथं आठ असं आहे आपल्याला टाकायचं शहर आता पोचलो घरी आता पाऊस थांबला आहे पण गॅरंटी नाही वाराचा आहे सुटलेला येऊ शकते अजून जोरात बाकी तुम्हाला काल आपण तिकडे गेलो अलिबागमध्ये काय कंडिशन सगळं तिकडचं दाखवलं तर आपल्याकडल्या एरियात किती पाणी आहे काय आहे ते सगळ्या गोष्टी दाखवल्या बाकी इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय